आता आपण आहोत कणकवली रेल्वे स्टेशनवरती आणि वाजले आहेत सकाळचे 9:30. 9:30च्या आसपासच ही गाडी येते. तसं बघायला गेलं तर माझं गाव हे कणकवली शहरापासून 50 किलोमीटर लांब आहे आणि मग आम्हाला बरोबर सकाळी 6:45च्या आसपास घर सोडावं लागतं. मग आम्ही कुठे 9च्या आसपास कणकवली स्टेशनवरती येतो आणि हा आहे कणकवली स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर. गाडी आली आता. आमचं रिझर्वेशन होतं म्हणून आम्ही रिझर्वेशन डब्याकडे थांबलो होतो. ॲक्च्युली असं बघायला गेलं ना तर ही गाडी चिपळूणच्या नंतर भरते, कारण रोहापासून तर एकदम हालत बेकार होते. आता सध्या तरी गाडी खाली आहे, कारण आपण ऑड दिवसामध्ये आलो त्यामुळे आपल्याला ही गाडी खाली दिसते. नाहीतर एकदम बापरे पाहायलाच नको, खूप गर्दी असते. गाडी सध्या क्रॉसिंगला थांबली आहे आणि समोरून तुतारी एक्सप्रेस येते. खरं सांगू ना, या ट्रेनला एवढी गर्दी असते ना की चिपळूणच्या नंतर ह्या ट्रेनमध्ये ना जनरल डब्यामधली सुद्धा लोक रिझर्व डब्यामध्ये येऊन प्रवास करतात. आणि जर बाकीच्या सोडूनच द्या, कारण एवढी गर्दी असते की पाय ठेवायलाच जागा नसते. आणि आपली जी अप्पर सीट असते ना त्यावर तर बिंदास चढतात, कारण ते म्हणतात की आम्हा लोकांना गाडीमध्ये बसायला जागाच नाही आहे. म्हणजे खूप हालत बेकार होते. तर ट्रेन सुटायला आली आहे. होप सो आपला प्रवास चांगला होईल आणि आपल्याला बरंच काही शूट करायला मिळेल. आणि आता आपला प्रवास सुरू झाला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मगाशी सांगितल्याप्रमाणे ना आपण ऑड डेला प्रवास करतोय ना, त्यामुळे आता सध्या तरी एवढी गर्दी नाही आहे. मोस्ट ऑफ दी प्लॅटफॉर्म रिकामीच आहे, नंतर गाडी भरणारच आहे तशी. तर नमस्कार मित्रांनो, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना हा ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ना आता आम्ही मुंबईला चाललो आहोत. आमच्या या गाडीचं नाव आहे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस. तर आता आपण कणकवली सोडली आहे आणि आता आपण मुंबईला चाललो आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ना ह्या ट्रेनमध्ये जे काही फूड्स असतात, म्हणजे पदार्थ असतात, खाणे पदार्थ असतात किंवा स्टेशन्स किंवा आपला निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. जास्त मोठा नाही करणार आहोत, कारण मला आता तो बोरिंग होतो. आम्ही शॉर्टमध्ये करणार आहोत आणि मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा इथे बॅक साईडला असे ह्या गाडीमध्ये फेरीवाले येत असतात. चांगले पदार्थ पण असतात, तर आपण त्या पदार्थाची चव घेणार आहोत आणि त्याचा एक रिव्ह्यू असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट हा एक रिव्ह्यू व्हिडिओ असणार आहे. तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या ना कोकणामध्ये भरपूर थंडी आहे आणि बाहेर जरी असं उन्हाचं वातावरण दिसत असलं तरी सध्या अजूनही थंडीचा गारवा आहे. आणि आता हा बघा असा निसर्ग दिसतो. हे आता नांदगाव आलं आहे. क्या मालवणी खाजा, क्या बंगाली खाजा, क्या मोस्ट ऑफ दी या ट्रेनमध्ये ना सुकी बेल असते, आंबोळी, पुरणपोळी, परत चिवडा, मालवणी खाजं आणि लाडू असतात. आणि आता कुठे पोहे यायला लागले आहेत. मी ऑब्झर्व केलं आहे की चिपळूणपर्यंत ना सुक्या बैलमध्ये कच्चा आंबा नसतो. चिपळूणच्या नंतर आहे ना जी भेल येते ती 30 रुपयाला असते आणि त्याच्यामध्ये कच्च्या आंब्याचा फ्लेवर असतो. सुकी भेल पण चांगली होती, पण ती एवढी ओ माय गॉश वाव असं नव्हती. इट्स ओके होती ती. इथे ना चहा कंटिन्यू असते. इथे 2 प्रकारे चहा येतात, एक असते रेल्वेची चहा आणि एक असते पर्सनल चहा. पण मी तर मोस्ट ऑफ दी पर्सनल चहा असते ना ती जास्त प्रेफर करतो, कारण ती स्ट्रॉंग असते आणि चांगली असते. ठीक आहे, चहा ओके होती, म्हणजे थोडी पाण्यासाठी लागत होती, पण आता सध्या तरी तिची गरज आहे म्हणून इट्स ओके. वैभववाडी आली आहे सध्या.
प्रत्येक प्रवास गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठीच असतो असं नाही. खारेपाटण. काही प्रवास मनाला थांबून ठेवतात. हा प्रवास सुरू झाला कणकवलीपासून. कोकणाच्या मातीचा दरवळ, रेल्वे स्टेशनवरची लगबग आणि रुळावरून पुढे सरकणारी दिवा एक्सप्रेस. रेल्वे जशी जशी पुढे जाते तसं तसं शहर मागे पडतं आणि निसर्ग आपलं खरं रूप दाखवतं. खिडकी बाहेर दिसणारी हिरवाई, डोंगरांच्या सावल्या, कधी अचानक दिसणारी नदी तर कधी शांत गाव. राजापूर आलंय. हा प्रवास मुंबईकडे जाणारा असला तरी कॅमेऱ्यात टिपलेला हा भाग चिपळूणपर्यंतचाच आहे. पण प्रवासाचं मोजमाप नेहमी अंतराने होत नाही. कधी तो अनुभवाने मोजला जातो, कधी आठवणीने, तर कधी फक्त त्या शांततेने जी मनात घर करून बसते. कणकवली ते चिपळूण हा फक्त रेल्वे प्रवास नाही, तर कोकणाला जवळून अनुभवण्याचा एक सुंदर क्षण. गंतव्य पुढे कुठेतरी असेल.